की प्रशासनाला सहकार्य म्हणून आणि पॅरल यंत्रणा आपली असावी या दृष्टिकोनातून आपण स्वतः रेस्क्यू बोट खरेदी करूया आणि त्यानुसार आम्ही मंचच्या माध्यमातून लोकवर्गणीच्या माध्यमातून ही रेस्क्यू बोट खरेदी केलेली आहे. दुर्दैवानं जर पुराची महाभयंकर परिस्थिती जर झाली अशावेळी गावामध्ये यंत्रणा असावी की जेणेकरून काही आजारी पेशंट असतील किंवा महिला असतील त्यांना जर इमर्जन्सीला बाहेर काढावं लागलं तर या बोटीचा गावामधूनच उपयोग व्हावा यासाठी ही बोट आम्ही गावामध्ये उपलब्ध करून ठेवलेली आहे आणि ही सेवा आम्ही पूर्णपणे लोकांसाठी मोफत देतो. दर्शक नमस्कार, मी आता प्रयाग चिखली या गावामध्ये आहे. तसं बघायला गेलं तर राधानगरी धरणाचे 4 गेट पडलेले आहेत आणि या गेटमुळे कोल्हापूरमधली पूर परिस्थिती ही वाढणार आहे. साधारणतः बघायला गेलं तर 7 ते 8 तासामध्ये हे पाणी इकडे पोहोचण्याची शक्यता प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार आहे. पण प्रशासन सुद्धा अलर्ट मोडवरती आहे. पण प्रशासनासोबत जर का बघायला गेलं तर BH पाटील दादा फाउंडेशन वडंगे यांच्या माध्यमातून सुद्धा ही बोट या पूर परिस्थितीचा हे घेऊन बोट सुद्धा आणलेली आहे. दादा नमस्कार, काय सांगाल पूर परिस्थितीचा हे घेऊन तुम्ही आता ही बोट इथे घेतलेली आहे, काय सांगाल? आपण बघितलं तर सन 2019 आणि 2021 साली या दोन्ही वेळी पुराची महाभयंकर परिस्थिती निर्माण झाली आणि अशा परिस्थितीवेळी लोकांना बाहेर काढताना प्रशासनाला खूप मोठा ताण आलेला होता प्रशासनाने. मग ह्याच दृष्टिकोनातून आणि याचाच अनुभव घेऊन आमच्या वडंगेतील देशजाताप्रेमी युवक म्हणजे सर्व तरुणांनी ठरवलं की प्रशासनाला सहकार्य म्हणून आणि पॅरल यंत्रणा आपली असावी या दृष्टिकोनातून आपण स्वतः रेस्क्यू बोट खरेदी करूया आणि त्यानुसार आम्ही मंचच्या माध्यमातून लोकवर्गणीच्या माध्यमातून ही रेस्क्यू बोट खरेदी केलेली आहे. सध्या ही चिखली गावामध्ये आम्ही आणून ठेवलेली आहे. या बोटीसाठी या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख प्रसाद सपकाळ आणि ती सर्व टीम आम्हाला सहकार्य करत असते. सध्या ही बोट आम्ही चिखलीत आणून ठेवलेली आहे. दुर्दैवानं जर पुराची महाभयंकर परिस्थिती जर झाली अशावेळी गावामध्ये यंत्रणा असावी की जेणेकरून काही आजारी पेशंट असतील किंवा महिला असतील त्यांना जर इमर्जन्सीला बाहेर काढावं लागलं तर या बोटीचा गावामधूनच उपयोग व्हावा यासाठी ही बोट आम्ही गावामध्ये उपलब्ध करून ठेवलेली आहे. ट्रायल वगैरे याची घेण्यात आलेली आहे. याची पूर्वतयारी आपण जून महिन्यामध्ये करून ठेवतो. त्याचं इंजिन वगैरे असेल किंवा त्याचा रबर वगैरे सगळे आहे. आमचा वडंगीचा तलाव आहे, त्या तलावामध्ये आम्ही जून महिन्यामध्येच याची आम्ही ट्रायल घेतो आणि त्याची तपासणी करून एक तयार परिस्थितीमध्ये ठेवतो आणि आता ही चिखली आंबेवाडी तसेच आजूबाजूच्या गावांसाठी ही रेस्क्यू बोट आमची पूर्ण सज्ज आहे, तयार आहे. याच्यासाठी काय अशी स्वतंत्र यंत्रणा म्हणजे राबवत आहे, कसं असतं? आम्हाला काय असते, आमच्या गावामध्ये एक 4 मुलं आम्ही याच्यासाठी ट्रेन केलेले आहेत. त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापनाची जे आहेत आमच्या ते त्याला मेन चालक असतात ते याच्यासोबत असेल आणि तेच ते काम करतील. आमची सहकार्य म्हणून सोबत आमच्या ग्रुपची मुलं असतील त्याच्यामध्ये. खरं बघायला गेलं तर प्रशासनाकडून या पद्धतीची अंमलबजावणी केली जाते किंवा शासनाकडून या पद्धतीची बोट असेल किंवा ह्या असेल ह्या पुराच्या पार्श्वभूमीवरती मदत स्वरूपामध्ये दिलेल्या जातात किंवा NDRF त्यांच्याकडून येते. पण गाव लेवलला जर का बघायला गेलं तर आपलं छोटंसं गाव, ग्रामपंचायत आणि त्या लेवलला लोकवर्गणीतून एवढ्या सगळ्या लोकांनी एकत्र येऊन कशा पद्धतीचं याचं नियोजन केलं? याच्यापूर्वी आम्ही 10 वर्षापूर्वी जी परिस्थिती होती की रुग्णवाहिका जी रुग्णवाहिकेसाठी 4-4 तास 5-5 तास रुग्णांना थांबावं लागायचं. एखादा पेशंट जर मयत झाला तर त्याला रुग्णवाहिका वेळेत मिळत नव्हती. हीच गरज ओळखून आमच्या युवक मंचच्या माध्यमातून 10 वर्षापूर्वी आम्ही अशाच पद्धतीनं लोकवर्गणीतून ॲम्ब्युलन्स खरेदी केली होती. त्या ॲम्ब्युलन्सचा सुद्धा आता ह्या पूर परिस्थितीमध्ये असेल किंवा मागं झालेला कोरोना याच्यामध्ये त्याचा नागरिकांना खूप मोठा लाभ झालेला होता आणि ही सेवा आम्ही पूर्णपणे लोकांसाठी मोफत देतो. तर कोणत्याही स्वरूपाचे मानधन न घेता हे ॲम्ब्युलन्स सेवेचं सुद्धा काम मंचच्या वतीनं, त्यासोबत आता पूर परिस्थितीचा हे बघून त्या माध्यमातून सुद्धा आता लोकांच्यासाठी लोकसेवेसाठी हा मंच हे युवक सगळे एकत्र आलेले आहेत. KK न्यूज चॅनलच्या माध्यमातून या संदर्भाचे सर्व अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत. आपण जर का चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तुर्तास तरी या व्हिडिओचे मी इथं थांबतो. KK न्यूज चॅनलसाठी कॅमेरामन वैभव पाटीलचे मी अभिजित. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.